बिहारमध्ये सध्या इलेक्शन कमिशनच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR वरून जोरदार राडा चालू आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, 28 मार्च 1989ला एका रात्रीत 3.5 कोटी नवीन मतदार ऍड झाले होते. हे सर्व वोट चोरी किंवा वोटिंग फ्रॉड न करता घटनात्मक प्रक्रिया पार पाडून करण्यात आलं होतं. राजीव गांधी सरकारमध्ये B. शंकरानंदा यांनी 1988 मध्ये 61st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल लोकसभेत सादर केलं होतं. ह्या बिलनुसार जे मतदानाचं वय 21 वर्ष होतं ते 18 करण्याचं निश्चित झालं. ह्या विधेयकाला तत्कालीन प्रेसिडेंट B. व्यंकटरमण यांनी मंजुरी दिली व एका दिवसात तब्बल 3.5 कोटी नवीन मतदार इलेक्टोरल रोलमध्ये समाविष्ट झाले होते. BJPचे कल्याण सिंग 2008च्या राजस्थान असेंब्ली इलेक्शनमध्ये फक्त एका मताने इलेक्शन जिंकले होते. तेच JDSचे AR कृष्णमूर्ती 2004च्या कर्नाटक असेंब्ली इलेक्शनमध्ये फक्त एका मताने इलेक्शन हारले होते. मतदानाचा हक्क हा आपला संविधानाच्या आर्टिकल 326 नुसार घटनात्मक हक्क आहे. तुमच्या दृष्टिकोनातून नवीन मतदार लोकशाहीत ऍड होणे हे किती फायद्याचे आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.